निस्वार्थताच यश देईल. स्वार्थी हेतूंनी प्रेरित होऊन बाहेर जाणारी मनाची समस्त बहिर्गामी शक्ती इतस्ततः विखरून क्षीण होऊन जात असते. तुमच्यात परत फिरून ती तुमच्या शक्ती विकासाला हातभार लावत नाही, पण तेच जर तिला संयत केले तर त्याने तुमची अंतरस्थ शक्ती वृद्धिंगत होईल. या संयमातून प्रचंड इच्छाशक्ती जन्मास येईल आणि ती असा एक चारित्र्यवान पुरुष निर्माण करील की ज्याच्या नुसत्या इशाऱ्याने अवघे जग उठेल बसेल. अज्ञ लोकांना हे रहस्य अवगत नसते आणि तरीही ते जगावर सत्ता गाजविण्याची हाव धरतात. काम करून अंमळ वाट बघण्याची कळ सोसल्यास आपल्यालाही समस्त जगावर अंमल गाजविता येईल हे त्या निर्बुद्ध लोकांच्या ध्यानातच येत नाही. काही थोडे दिवस दम धरा. जगावर अधिकार चालविण्याच्या या अज्ञान सुलभ इच्छेला पायबंद घाला आणि मग ती संपूर्ण नाहीशी होताच तुम्ही अवघ्या जगावर शासन करण्यास समर्थ व्हाल. माणूस यकश्चित 4-2 रुपयांच्या लाभाच्या आशेने धावपळ करतो. त्या तुच्छ लाभासाठी स्वतःच्या शेजाऱ्यालाही फसविताना त्याचे मन कचरत नाही. परंतु तो जर हा लोभ आवरून धरू शकेल तर थोड्या दिवसात त्याचे चारित्र्य असे काही बनून जाईल की त्याने गजांत लक्ष्मीचीही वांछा केल्यास ती देखील त्याला अनायासे प्राप्त होऊ शकेल. परंतु आपण किती निर्बुद्ध. ज्याप्रमाणे काही जनावरांना अगदी थोड्याच पावलांपलीकडे काय आहे ते दिसू शकत नाही, त्याप्रमाणे आमच्यातील पुष्कळांना देखील काही थोड्याच काळापलीकडे दिसू शकत नाही. आपण जणू एखाद्या संकुचित वर्तुळामध्ये घुटमळत असतो. तेच आपले अवघे जगत. त्याच्या पलीकडे आपण काही पाहू शकत नाही. तेवढा धीर आपल्याला धरवत नाही आणि म्हणूनच आपण दुर्वृत्त आणि दुष्ट होऊन जात असतो. हीच आपली दुर्बलता, हाच आपला कमकुवतपणा. सगळ्यांपेक्षा मोठे पाप म्हणजे स्वार्थीपणा हे होय. स्वार्थीपणा म्हणजे आधी स्वतःचीच फिकीर करणे, आधी आपलाच विचार करणे. मी आधी खाईन, मी सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत होईल, मीच सगळ्या धनाचा मालक होईल असे ज्याला वाटते, मी इतरांच्या आधी स्वागताला जाईन, मी इतरांच्या आधी मुक्ती मिळवीन असे ज्याला वाटते, ती स्वार्थी होय. निस्वार्थ माणूस म्हणत असतो की मी सर्वांच्या आधी जाऊ इच्छित नाही, मी सगळ्यांच्या शेवटी जाईन, मी स्वर्गात जाऊ इच्छित नाही. जर माझ्या बांधवांना हात देण्यासाठी नरकात जावे लागेल तर त्यालाही माझी तयारी आहे. कुणी धार्मिक आहे की अधार्मिक आहे याची पारख करायची असल्यास बघावे की ती व्यक्ती कितपत निस्वार्थ आहे. जो अधिक निस्वार्थ तोच अधिक धार्मिक होय. तो शिवाच्या अधिक जवळ असतो. तो विद्वान असो की अडाणी असो, तो शिवासंबंधी काही जाणत असो की नसो, तोच इतरांपेक्षा शिवाच्या जास्त जवळ असतो. आणि जर कोणी स्वार्थी असेल तर तो जरा जगातील सारी मंदिरे पूजिन आला, सगळ्या तीर्थांमध्ये बुचकवून आला, रोज साऱ्या अंगभर वाघासारखे भस्माचे पट्टे ओढीत असला आणि चित्त्यासारखे टिळे टिपके काढीत असला तरी तो शिवापासून खूप खूप दूर आहे असे समजावे. जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती आणि अत्यंत निष्कपटता हे गुण असतातच आणि या गुणांमुळेच त्याला जीवनात अपूर्व यश प्राप्त होत असते. तो पूर्णपणे निस्वार्थ कदाचित नसेलही, पण तो निस्वार्थ होण्याच्या मार्गाला निश्चितच लागलेला असतो. जर तो संपूर्णपणे निस्वार्थ असता तर त्याला लाभलेले यश हे बुद्ध देवांना वा येशू ख्रिस्तांना मिळालेल्या यशा इतकेच महान ठरले असते. तुम्ही किती निस्वार्थ आहात यावरून तुम्ही किती प्रमाणात यशस्वी होणार हे ठरत असते. विस्तार पावणे हेच जीवन होय, संकोच पावणे हाच मृत्यू होय, प्रेम हेच जीवन होय, घृणा म्हणजेच मृत्यू. प्रेम सर्व काही देते. प्रेम, सच्चेपणा, धीर फक्त यांचीच आवश्यकता आहे. जीवन म्हणजेच विकास, म्हणजेच विस्तार, म्हणजेच प्रेम. म्हणून प्रेम म्हणजेच जीवन आणि तेच जीवनाच्या गतीचे नियमन करते. स्वार्थपरायणता म्हणजे मृत्यू आणि हे या लोकात परलोकात सर्वत्र सर्व काळी सत्य आहे. दुसऱ्यांचे कल्याण करणे म्हणजेच जीवन, दुसऱ्यांचे कल्याण न करणे हाच मृत्यू. अवतीभोवती वावरणाऱ्या मानव पशूंपैकी 90% लोक मेल्यागतच असतात. ही माणसे म्हणजे निव्वळ भूते होत, कारण ज्याचे हृदय प्रेमाने ओथंबलेले नसते असा माणूस मृतच समजायचा नाही तर काय. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतके व्याकुळ होऊ द्या, मनाप्रमाणे इतके पिळवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोके असे गरगरायला लागेल की वेळ लागते की काय असे तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंताच्या पादपदी निवेदन करा, तेव्हाच ते तुम्हाला शक्ती, सहाय्य व अदम्य उत्साह देतील. गेली सतत 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा, झुंजून पुढे व्हा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा, झुंजत झुंजत पुढे व्हा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशाने दशदशा किंचित उजळल्या असताना देखील माझा तोच एक मंत्र आहे, चला
झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो, भिवू नका. नक्षत्रखचित आकाश तुमच्यावर कोसळून तुमचे चूर्ण करून टाकील अशा भयाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू नका. थांबा. थोड्याच वेळात ते तुमच्या पायाखाली आल्याचे तुम्हाला दिसून येईल. जरा धीर धरा. तुम्हाला दिसून येईल की पैशाने, नावलौकिकाने, विद्येने कशानेही काही साधता येत नाही. एकमात्र प्रेमाने सारे साधता येते. संकटांच्या अभेद्य भिंती चारित्र्याच्या बळाने पाडून टाकता येतात व मार्ग मोकळा करता येतो. माणसासारखा माणूस असूनही माणसासाठी ज्याचे हृदय द्रवत नाही त्याला काय माणूस म्हणायचे? कर्तव्य क्वचितच गोड लागत असते. कर्तव्य चक्राला प्रेमाचे ओंगण दिलेले असेल तरच केवळ ते न करता छान सुरळीत चालू लागते. नाहीतर सारखे घर्षण. कारण हृदयात असे प्रेम नसेल तर कोणतेच आईबाप आपल्या मुलांविषयी कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पालन करू शकतील? कोणती मुले माता पित्यांप्रती आपले कर्तव्य पाळू शकतील? कोणता पती आपल्या पत्नीबाबत आणि कोणती पत्नी आपल्या पतीबाबत स्वकर्तव्याचे यथार्थ पालन करू शकेल? प्रेमाच्या ओलाव्याखेरीज हे सर्व कधीतरी शक्य आहे काय? आपण आपल्या जीवनात दररोज सारखे संघर्ष, सारख्या कटकटी पाहतोच ना. प्रेमाने माखलेले असेल तरच कर्तव्यात माधुरी आणि प्रेम परत केवळ स्वाधीनतेतच प्रकटत असते. परंतु इंद्रियाचे दास, क्रोधाचे दास, असूयेचे दास, प्रपंचात प्रत्येक घडणाऱ्या शेकडो लहान सहान घटनांचे दास होऊन बसण्याला स्वाधीनता कसे बरे म्हणता येईल? आयुष्यात पदोपदी हे जे लहान लहान निष्ठुर कर्कश अनुभव येत असतात त्यांच्या बाबतीत सोशिकता बाळगणे, सहिष्णुता धारणा करणे हे स्वाधीनपणाचे सर्वश्रेष्ठ लक्षण होय. सहजासहजी उत्तेजित होणाऱ्या आपल्या चिडचिड्या व मत्सरी स्वभावाच्या गुलाम होऊन स्त्रिया स्वतःवर नवऱ्यावर दोष लादून त्यांच्या नावाने खडे फोडण्यात पटाईत असतात. त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांना वाटत असलेली स्वाधीनता त्या अशा तऱ्हेने व्यक्त करीत असतात. त्या समजत असतात आणि तोंडाने म्हणतही असतात की आम्ही स्वाधीन आहोत. परंतु आपण अशाने पदोपदी आपली गुलामी साबित करीत आहोत हे त्या बिचाऱ्यांना गावीही नसते. ज्या साऱ्या पतिराजांच्या डोळ्यात सदानकदा आपल्या बायकातील दोषच खुपत असतात त्यांनाही वरील विधान सारखेच लागू आहे. खरे प्रेम कधी विफल होत नाही. आज म्हणा, उद्या म्हणा की शेकडो युगांनंतर म्हणा, सत्याचा जय होईलच, प्रेमाचा जय होईलच. मानवजातीवर तुमचे प्रेम आहे काय? ईश्वराच्या शोधासाठी तुम्ही कुठे जाणार? गरीब, दुःखी, दुर्बल हेच तुमचे ईश्वर नाहीत काय? आधी त्यांची उपासना का करीत नाही? गंगेच्या काठी राहून तुम्ही विहीर का खणता? प्रेम सर्व शक्ती संपन्न आहे या सत्यावर विश्वास असू द्या. नाव मिळविण्याच्या क्षुद्र उद्देशाची कोण पर्वा करतो? वर्तमानपत्रे काय म्हणतात, काय म्हणत नाहीत याकडे मी मुळीच लक्ष देत नाही. तुमच्या हृदयात प्रेमाचा झरा आहे ना, तेवढ्यानेच तुम्ही सर्व शक्तिमान व्हाल. तुम्ही पूर्णपणे निष्काम आहात ना, तर मग तुमच्या मार्गात कुठलीही शक्ती बाधा आणू शकणार नाही. चारित्र्य बलाने मनुष्य सर्वत्र विजयी होतो. भगवान आपल्या संतानांच्या समुद्राच्या तळी देखील रक्षण करतात. तुमच्या मातृभूमीला वीर संतानांची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे समष्टीच्या जीवनात सामावलेले असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे सुख हे सर्व समाजाच्या सुखावर अवलंबून असते. समाज निरपेक्ष असे व्यक्तीचे अस्तित्वच असू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि अखिल विश्वाची उभारणी याच सत्याच्या पायावर झालेली आहे. या अनंत समष्टीच्या दिशेने पाऊल टाकणे, तिच्याबद्दल सतत सहानुभूती बाळगणे, तिच्या सुखाने सुखी होणे व तिच्या दुःखाने दुःखी होणे हेच प्रत्येक व्यक्तीचे एकमेव कर्तव्य आहे. हे तिचे केवळ कर्तव्यच आहे असे नव्हे, तर याचे अतिक्रमण म्हणजे तिचे प्रत्यक्ष मरणच आहे. आणि या महान सत्याला अनुसरून जर ती वागली तर ती अमर होईल. या नरकतुल्य जगात तुम्ही एखाद्या माणसाच्या चित्ताला एखाद्या दिवसापुरता तरी थोडासा आनंद आणि शांती यांची प्राप्ती करून देऊ शकलात तर तेच सत्य होय. माझ्या संबंध हृदयातील दुःख भोगून मी हेच शिकलो आहे. बाकी सगळे म्हणजे निव्वळ भ्रम होय. दुर्बलता हाच मृत्यू. दुर्बलांना या जगात स्थान नाही आणि परलोकातही नाही. दुर्बलतेमुळे मनुष्य गुलाम बनतो. सर्व शारीरिक व मानसिक दुःखाचे कारण ही दुर्बलताच होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. रोगाचे असंख्य जंतू आपल्या भोवती पसरलेले आहेत. परंतु जर आपण दुर्बल नसलो, जर आपले शरीर आधीपासून अस्वस्थ नसले तर ते आपल्याला काही करू शकत नाही. दुःखाचे असंख्य जणू आपल्या भोवती हवेत तरंगत असले तरी काही हरकत नाही. आपले मन जर कमकुवत नसेल तर आपल्याला स्पर्श करण्याचे धैर्य त्यांना होणार नाही. आपल्यावर प्रभाव गाजविण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी राहणार नाही. सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू. हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कोष्ट होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. ज्यांच्या मागे शिकारी लागला आहे
अशा सशांप्रमाणे आपण साऱ्या भयावह गोष्टींपासून जीव घेऊन कसे पळत आहोत आणि त्या सशांप्रमाणेच आपले तोंड लपवून घेऊन आपण स्वतःला कसे सुरक्षित समजत आहोत याचा विचार करा. पहा, सगळेच जग भयावह गोष्टींना भिवून कसे पळत सुटले आहे. एकदा मी काशीला असताना मला अशा एका रस्त्यावरून जाण्याचा प्रसंग आला की ज्याच्या एका बाजूला एक उंच भिंत होती व दुसऱ्या बाजूला पाण्याने भरलेला एक मोठा तलाव होता. तलावाजवळ पुष्कळ माकडे राहत होती. काशीची माकडे मोठी, आडदांड व रागीट असतात. मला पाहून त्या माकडांच्या मनात आले की त्या रस्त्यावरून मला जाऊ द्यायचे नाही. म्हणून मी पुढे जाऊ लागताच माझा पाय धरून ती खेकसू ओढू लागली. ती जवळ आलेली पाहून मी धावू लागलो. पण मी जितक्या वेगाने धावत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने ती माझ्या अंगावर धावून येऊ लागली व मला चावू लागली. त्यांच्या तावडीतून सुटणे मला अशक्यच वाटू लागले. पण तितक्याच समोरून येणाऱ्या एका अनोळखी माणसाने मला जोराने ओरडून म्हटले, माकडांना तोंड द्या. मी तसाच परत फिरलो आणि माकडांसमोर ताठ उभा राहिलो. त्याबरोबर ती मागे हटली व पळून गेली. आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा हा धडा आहे. भयावह अशा ज्या ज्या गोष्टी असतील त्यांना तोंड द्या, ठामपणे तोंड द्या. माकडांप्रमाणे आयुष्यातील सर्व अडचणी त्यांना तोंड देणाऱ्या माणसापुढे माघार घेतात. आपल्याला जर कधी काही स्वाधीन व्हावायचे असेल तर प्रकृतीपुढे माघार घेऊन चालवायची नाही. तिला आपण जिंकले पाहिजे. भित्रे लोक कधीच विजयी होत नाहीत. भीती, आपत्ती आणि अज्ञान यांच्याशी आपण लढा दिला तरच ती आपल्यापुढून नाहीशी होतील. जीवनामध्ये बलाचीच आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. कारण ज्यांना आपण पाप व दुःख या नावाने ओळखतो त्या सगळ्यांचे एकच कारण आहे व ते आहे दौर्बल्य. दौर्बल्याबरोबर अज्ञान येते आणि अज्ञानाबरोबर येते दुःख. या उपासनेने आपण शक्ती संपन्न होऊ. मग दुःखाकडे आणि दुष्टांच्या दुष्टाव्याकडे पाहून आपण हसू लागू आणि एखाद्या भयंकर वाघाच्या क्रूर स्वभावामागे दडलेला आपलाच आत्मा त्या वाघातून प्रकटत असलेला आपल्याला दिसू लागेल. माझ्या तरुण मित्रांनो, सामर्थ्य संपन्न व्हा. हा माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल हे धाडसाचे शब्द आहेत. पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगितले आहे. चूक कोठे होत आहे हे मला दिसते. मला थोडाफार अनुभव आलेला आहे. तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल. तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा व अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल. तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल. जगातल्या पापाविषयी आणि दुष्टपणाविषयी उगाच हकाटी करू नका. उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसतच आहे याबद्दल खंत वाटू द्या. आपल्याला चोहीकडे पापच पाप दिसत आहे याबद्दल मनापासून वाईट वाटू द्या. आणि जर या जगाला मदत करू इच्छित असाल तर त्याच्या नावाने बोटे मोडून त्याला दोष देत बसू नका. त्याचा तिरस्कार करू नका. त्याला आणखी जास्त दुबळे करू नका. कारण पाप म्हणा की दुःख म्हणा सारे दुबळेपणामुळेच तर आहे. आपण दुबळे आहोत, पापी आहोत असे लहानपणापासून आपल्या कणिक पाळी ओढण्यात येत असते. या असल्या शिकवणुकीने जग दिवसेंदिवस जास्त जास्त दुबळे बनत आहे. लोकांना शिकवा की ते सारेच अमृताचे महिमाशाली पुत्र आहेत. इतकेच काय पण ज्यांच्यामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश अतिमंद आहे, जे दुबळे आहेत, पापी आहेत, त्यांनाही या महन मंगल कल्याण मंत्राची दीक्षा द्या. अगदी लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवर पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारा सुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा, मी तोच आहे, मी तोच आहे, मी आत्मा आहे. तुमच्या हृदयात हेच अहर्निश एखाद्या संगीतासारखे झंकृत होत राहो. अगदी मृत्यूसमयी देखील सोहम सोहम असा घोष करीतच प्रयाग करा. हेच सत्य आहे. हे जग चालविणारी महाशक्ती तुमच्या ठायी आहे. ज्या अंधविश्वासांनी, ज्या खोलचट समजुतींनी, ज्या भ्रमाने तुमचे मन झाकून टाकले आहे त्यांना पिटाळून लावा. आपण धीट बनूया, साहसी बनूया. ते सत्य जाणा आणि आचरणात आणा. आपले लक्ष खूप दूर असेल पण ही मायानिद्रा दूर सारून उठा. जागे व्हा आणि लक्षाप्रत पोहोचेपर्यंत मध्ये कुठेच थांबू नका. कमकुवत माणसे जेव्हा सर्वस्व गमावतात व स्वतःला अत्यंत दुर्बल समजतात तेव्हा ते पैसा मिळविण्याच्या सर्व प्रकारच्या गूढ मार्गांचा अवलंब करू पाहतात आणि ज्योतिष वगैरेकडे वळतात. भ्याड व मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असे म्हणतो. असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण जो मनुष्य बलवान असतो
तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, मी माझे दैव घडवीन. म्हातारी होऊ लागलेली माणसेच दैवाविषयी बोलतात. तरुण माणसे सामान्यतः ज्योतिषशास्त्राकडे वळत नाहीत. आपण ग्रहांच्या प्रभावाखाली असू, पण त्याचा आपण फारशी पर्वा करू नये. ग्रह आपले कार्य करोत, त्यात काय बिघडते? एखादा ग्रह माझ्या जीवनात व्यत्यय आणत असेल तर असले जीवन कवडी मोलाचे आहे. तुमच्या हे ध्यानात येईल की फलज्योतिष आणि तत्सदृश सर्व गूढ गोष्टी या सामान्यतः दुर्बल मनाची लक्षणे होत. म्हणून आपल्या मनात त्यांनी ठाण दिले आहे असे लक्षात येताच एखाद्या वैद्याकडे जा, चांगले अन्न घ्या आणि विश्रांती घ्या. माझ्या एकूण शिकवणीतील प्रथमावश्यक गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्यामुळे आध्यात्मिक, मानसिक व शारीरिक दुर्बलता येईल अशा गोष्टींना स्पर्श करू देखील नका. धर्म म्हणजे मनुष्यात स्वभावतःच असलेल्या सामर्थ्याचा आविष्कार आहे. आपल्या या लहानशा शरीरात अनंत शक्तीची एक स्प्रिंग गुंडाळून ठेवलेली आहे. ती स्वतःच पसरत जाते आणि जसजशी ती पसरत जाते तसतसे एक एक शरीर तिला अपुरे पडत जाते. ती त्यांना टाकून देते आणि उच्चतर शरीरे धारण करते. असा हा मानवाचा इतिहास आहे. हाच धर्माचा, सभ्यतेचा किंवा प्रगतीचा इतिहास आहे. जो प्रचंड शक्तिमान आत्मा बंदिस्त असतो तो अशा प्रकारे स्वतःला बंधनमुक्त करीत असतो. हा सर्व प्रकार नेहमीच सामर्थ्याचा आविष्काराच असतो आणि म्हणून ज्योतिषासारख्या गोष्टीमध्ये जर सत्याचा लहानसा कण असला तरी त्या टाळल्या पाहिजेत. शूर बना. काही दिवसांपूर्वी सचित्र लंडन समाचार नामक वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली. पॅसिफिक महासागरातील द्वीपपुंजाजवळ काही जहाजे वादळात सापडली. त्या वर्तमानपत्रात या घटनेचे एक चित्रही छापण्यात आले होते. एक इंग्रज जहाज सोडून इतर सर्व जहाजे त्या तुफानात फुटून डुबली. ते इंग्रज जहाज त्या तुफानाशी सामना करून सही सलामत बाहेर आले. त्या चित्रात दिसत होते की त्या फुटक्या जहाजातील ते बुडणारे लोक डेकवर येऊन वादळातून बाहेर पडणाऱ्या जहाजावरील लोकांना मोठमोठ्याने ओरडून धीर सोडू नका, लवकर बाहेर पडा म्हणून प्रोत्साहन देत होते. असो, आपण असे धीट आणि उदार झाले पाहिजे. जेव्हा जेव्हा अंधकाराचे आक्रमण होईल तेव्हा तेव्हा आपले सत्य स्वरूप प्रकट करा, म्हणजे सर्व विरोधी शक्तींचा नाश होईल. कारण हे सारे केवळ एक स्वप्न आहे. पर्वतप्राय संकटे जरी दिसत असली, सर्व काही भयानक आणि अंधकारमय जरी भासत असले तरीही सर्व माया आहे. भिवू नकोस, ती नाहीशी होऊन जाईल. ती चिरडून टाक म्हणजे ती लुप्त होऊन जाईल. ती पायाखाली तुडव म्हणजे नष्ट होऊन जाईल. भिवू नकोस. कितीदा अपयश आले याचा विचार करू नकोस. अपयश आले तरी हरकत नाही. काळ अनंत आहे. पुढे हो. स्वतःचे स्वरूप प्रकट करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. तू कोणाचीही प्रार्थना केलीस तरी तुला मदत करायला कोण येईल? ज्यांनी स्वतः मृत्यूपासून सुटका करून घेतली नाही ते तुला काय मदत करणार? स्वतःचा उद्धार स्वतःच करून घे. मित्रा, दुसरा कोणी तुला मदत करू शकणार नाही, कारण तू स्वतःचा सर्वात मोठा शत्रू आहेस व तूच स्वतःचा सर्वात मोठा मित्र आहेस. म्हणून आत्म्याचा आश्रय घे. उठून उभा राहा. भिवू नकोस. धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. सर्वोच्च ध्येयाला सदैव चिकटून राहा. स्थिर, शांत राहा. मत्सर आणि स्वार्थपरायणता या दोन्ही गोष्टी टाळा. आज्ञाधारकपणा आणि सत्य, मानवजात आणि स्वदेश यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक राहा, म्हणजे तुमचे अवघे जग हलवून सोडाल. लक्षात ठेवा की स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे. दुसरे तिसरे काहीही नाही. मत्सर हा सर्व गुलामांना मिळालेला शाप आहे. तो आपल्या देशाला मिळालेला शाप आहे. तो नेहमी टाळा. तुम्हाला आशीर्वाद आणि यश हे दोन्ही लाभोत. माणूस व्हा, पंत आणि माणूस व्हा. मग दिसेल की बाकीचे ते सारे कसे आपोआप तुम्हाला येऊन मिळत आहे. ते कुत्र्यासारखे आपसात एकमेकांवर गुरगुरणे, भुंकणे सोडून देऊन सदृश्येसाठी सदुपाय, सत्साहस नि सद्वीर्य यांचे अवलंबन करा. जन्मला आहात तसे एक डाग ठेवून जा. मागे तुलसी आयो जगत में, जगत हसे तुम रोय, ऐसी करनी कर चलो, आप हसे जग रोय. तेव्हा तू जन्मला होतास तेव्हा सगळे हसत होते. तू रडत होतास, तुलसीदासा आता अशी करणी करीत चल की तू हसत हसत मरशील आणि सगळे तुझ्यासाठी रडतील. हे करू शकला तर तुम्ही माणूस. नरसोपंत, एरवी कसचे मनुष्य तुम्ही. जग काय वाटेल ते बडबडो, मी आपले कर्तव्य करीत राहील. हा असतो वीरांचा मार्ग. एरवी हा काय म्हणतो, तो काय म्हणतो,
तमक्याने काय लिहिले या भानगडीनीच जर रात्रंदिवस डोके तापविले तर जगात कोणतेच थोर कार्य करता येणार नाही. हा श्लोक तर माहीत आहे ना. निंदन्तु नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्म्यः समविशतु गच्छतु वा यथेष्टम अदेय वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीरा. लोक तुझी निंदा करोत की स्तुती करोत, लक्ष्मीची तुझ्यावर कृपा हो न हो, या क्षणीच वा युगांती मरण येवो, न्यायमार्गापासून चळू मात्र नकोस. मोह संकटांची केवढाली वादळे पार करावी तेव्हा कुठे शांती समाधानाचा किनारा गवसतो. माणूस जितका मोठा तितक्याच कठोर व दारुण परीक्षातून त्याला पार व्हावे लागत असते. परीक्षांच्या कठीण कसोटीवर अशा माणसांचे जीवन घासून पारखून घेऊन जग त्यांना मोठे म्हणत असते. जे पुरुषार्थहीन भित्रे असतात तेच समुद्राच्या गरजत्या लाटांना भिवून किनाऱ्यापाशीच आपल्या होड्या बुडवून बसतात. जे वीर असतात ते या क्षुद्र गोष्टींकडे कधी नजर तर टाकतील काय. जे व्हायचे असेल ते होवा, मी माझे इष्ट साध्य करीनच करीन, अशालाच म्हणतात पुरुषार्थ. असल्या पुरुषार्थखेरीज दैवाचे केवढेही साह्य तुमची जडत नाहीशी करू शकणार नाही. ऐहिक जीवनात जे नेहमी निराश चित्ताचे असतात, नेहमी कपाळाला हात लावून बसतात, त्यांच्याकडूनच कुठलेही कार्य होत नाही. ते जन्मोजन्मी हाय हाय करीत ऊर पिटीत येतात व जातात. वीरा भोग्या वसुंधरा, वीरच या वसुंधरेचा उपभोग घेतात. ही गोष्ट अगदी अटळ सत्य आहे. वीर व्हा, नेहमी म्हणत जा अभि अभि, मला भय नाही, मी अकुतो भय आहे, निर्भय आहे. साऱ्यांना गरजून सांग मा भई, भिवू नका. भय म्हणजेच मृत्यू, भय हेच पाप, भय म्हणजेच नरक, भय म्हणजेच अधर्म, भय म्हणजेच व्याभिचार. जगात जे जे म्हणून अकारात्मक विचार आहेत ते सारे या भयरूपी सैतानापासूनच निर्माण झाले आहेत. या भयाने सूर्याला, वायूला, यमाला त्यांच्या त्यांच्या स्थानी पक्के जखडून ठेवले आहे. आपले स्थान व कार्य सोडून ते कुणालाही रेसभर इकडे तिकडे हलू देत नाही. हा ध्येय धारण केल्याने सुखदुःखांच्या, आपत्ती विपत्तींच्या लाटाचे तुला सतत तडाखे सोसावे लागतील. पण लक्षात ठेव की या साऱ्या गोष्टी केवळ क्षणभरच टिकणाऱ्या आहेत. त्यांच्याकडे लक्षच देऊ नकोस. आत्मविश्वास. आत्मविश्वास मानवजातीचे सर्वात अधिक कल्याण करू शकेल. या आत्मविश्वासाच्या आदर्शाचा जर अधिक प्रमाणात प्रचार झाला असता आणि तो जर अधिक प्रमाणात आचरणात आणला गेला असता तर आपल्यातील बरेचसे अशुभ आणि आपले बरेचसे दुःख नाहीसे झाले असते, अशी माझी खात्री आहे. समग्र मानवजातीचा इतिहास वाचून बघा. तुमच्या निदर्शनास येईल की समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे या आत्मविश्वासाची. आपण मोठे होणार, आपण थोर होणार ही जाणीव जन्मताच त्यांच्यात होती आणि तदनुसार ते मोठे झालेही. माणसाचा कितीही अधप्पात होऊ द्या, अशी वेळ खासच येईल की जेव्हा आपल्या त्या अवस्थेचा उबग येऊन तो तिथून वर येण्यासाठी धडपडू लागेल आणि त्यावेळी आत्मविश्वासाचा धडा तो शिकेल. पण यापेक्षा प्रथमपासूनच तो अवगत करणे बरे नव्हे काय. ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे तिला अधोगतीचे द्वार सताड मोकळे झालेस म्हणून समजा. जाती संबंधीही असेच. आमचे मुख्य कर्तव्य ते हेच, स्वतःची घृणा न करणे. उन्नत होऊ गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर. स्वतःवरच ज्यांचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसला बसणार. जसा तुम्ही विचार कराल, जसे तुम्ही चिंतन कराल तसेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल, तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल. जर तुम्ही स्वतःला अपवित्र लेखाल तर तुम्ही अपवित्रच व्हाल. स्वतःला विशुद्ध गणाल तर विशुद्धच व्हाल. अद्वैतवाद आपल्याला स्वतःच दुबळे समजण्यास सांगत नाही, स्वतःला तेजस्वी, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ मानावयासच तो आपल्याला शिकवितो. ही भावना, हा आत्मभाव कदाचित माझ्यात अजून व्यक्त झालेला नसेल, परंतु म्हणून काय झाले, तो माझ्या आत विद्यमान आहे यात तर काही संशय नाही ना. समस्त ज्ञान, सर्व शक्ती, पूर्ण पवित्रता आणि सारी स्वाधीनता माझ्या ठाई, माझ्या आतच वसत आहे. तर मग मी हे सारे माझ्या जीवनात प्रकट का करू शकत नाही, व्यक्त का करू शकत नाही. त्याचे कारण फक्त एवढेच, या साऱ्यावर माझा विश्वास नाही. जर माझा या साऱ्यावर विश्वास बसेल तर तात्काळ हे सारे प्रकट होईल, अगदी निश्चित प्रकट होईल, झालेच पाहिजे.
जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडविलेला आहे. अशी श्रद्धाच आतील देवत्वाला बाहेर प्रकट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्तीला प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो. अनुकरण टाळा. आणखी एक गोष्ट नीट समजून घ्या. दादा की आपल्याला दुसऱ्या जातीपासून केव्हाही पुष्कळ शिकायचे आहे. जो माणूस म्हणतो की मला शिकण्यासारखे आणखी काही नाही तो मरण्याच्या वाटेला लागला आहे असे समजावे. जी जात म्हणते की आम्ही सारं काही जाणून घेतलं आहे त्या जातीची अवनती अगदी उमरठ्याशी येऊन ठेपली आहे म्हणून समजावे. जोवर वाचेन तोवर शिकेन. पण हे बघा, लोकांपासून जे काय शिकायचं घ्यायचं ते सारं आपल्या स्वतःच्या साच्यात घालून आपल्या घाटाचं करून घेऊन मगच. एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. आणि आपलं अस्सल जे काही आहे ते नेहमी कायम राखून मग लोकांपासून काय ते शिकायला हवं. कोणीही दुसऱ्याला शिकवू शकत नाही. तुम्हाला सत्याचा स्वतःच अनुभव घेतला पाहिजे आणि आपल्या स्वभावानुसार ते स्वतःच कृतीत आणले पाहिजे. सर्वांनी व्यक्ती बनण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केला पाहिजे. सामर्थ्यवान होण्याचा, स्वतःवर उभे राहण्याचा, स्वतःच विचार करण्याचा, स्वतःच आत्मसाक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी तयार केलेले सिद्धांत गिळणे हे उपयोगाचे नाही. तुरुंगातील शिपायांप्रमाणे एकत्र उभे राहणे, एकत्र बसणे, सर्वांनी तेच अन्न खाणे, सर्वांनी एकाच वेळी आपले डोके हलविणे हे उपयोगाचे नाही. विविधता हे जिवंतपणाचे लक्षण आहे. सारखेपणा हे मृत्यूचे चिन्ह आहे. आणखी एक नियम आपण लक्षात घेतला पाहिजे की अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे. अनुकरणाने भिवून गेलेल्या अनुकरणाने कधीच प्रगती होऊ शकणार नाही. दुसऱ्याजवळ चांगली म्हणून असलेली कित्येक गोष्ट शिकावी, परंतु ती आपल्या पद्धतीने ग्रहण करून आत्मसात करून घ्यावी. आपण आपले स्वातंत्र्य गमावून दुसऱ्याप्रमाणे होऊ नये. भारतीय जीवन पद्धतीच्या बाहेर जाऊ नका. अन्य समाजाप्रमाणे सर्व भारतीयांनी पोशाख केला, अन्न घेतले व त्यांच्या चालीरीती उचलल्या म्हणजे कल्याण होईल असा विचार क्षणभर देखील मानत आणू नका. बीज जमिनीत पेरले जाते. माती, हवा व पाणी त्याच्या भोवती असतात. ते बीज काय माती, हवा किंवा पाणी यापैकी कुण्या एकात परिणित होत असते? नाही. त्या बीजातून रोप उगवते. ते हळूहळू आपल्या स्वाभाविक नियमानुसार वाढत जाते आणि माती, हवा व पाणी यांना आत्मसात करून त्या समस्त उपदानाने स्वतःच्या शाखा प्रशाखांची वाढ करून घेऊन वृक्षात परिणत होत असते. तर प्रत्येकाने स्वतःचे वैशिष्ट्य कायम राखूनच इतर धर्मातील सारभाग ग्रहण केला पाहिजे आणि तद्वारा पुष्ट होऊन स्वतःच्या प्रकृतीनुसार वाढत गेले पाहिजे. नीतिशास्त्र. सर्व नीतिशास्त्रांमध्ये एक प्रमुख कल्पना निरनिराळ्या रूपाने व्यक्त होत आहे आणि ती म्हणजे परोपकार करणे, दुसऱ्यांचे भले करणे. मानवाच्या समस्त कार्याचा प्रेरक हेतू माणसांवर दया, सर्व प्राण्यांवर दया हाच असला पाहिजे. पण हे सारे म्हणजे मीच हे विश्व आहे, हे सारे विश्व एक आहे या चिरंतन सत्याचेच वेगवेगळे आविष्कार होत. एरवी या साऱ्याची उपपत्ती काय? मी माझ्या बांधवांवर उपकार काय म्हणून करावयाचा? काय म्हणून मी लोकांचे हित करावयाचे? तसे करण्याचा मला काय भाग पडते? या साऱ्याचे कारण आहे सहानुभूती. माझा आत्मा सर्वांचा आत्मा आहे. सर्वा ठाई मीच भरलो आहे याची अव्यक्त जाणीव. अगदी कठोरातील कठोर माणसालाही कधी कधी दुसऱ्याविषयी सहानुभूती वाटतेच. इतकेच काय, पण आपण खरे मानत चालू असेल हे आपले व्यक्तिमत्व, हे मी पण वस्तुतः एक भ्रम आहे. या भासमान व्यक्तित्वाला कवटाळून राहणे फार अनुचित आहे. असे कोणी म्हटल्यास भयभीत होणारा माणूसच नीतीसंबंधी बोलताना संपूर्ण आत्मत्यागच नीतीचा पाया होय असे ठासून म्हणेल. परंतु अंमळ विचार करून बघा, संपूर्ण आत्मत्याग म्हणजे खरोखर काय बरे? विचारांती आपल्याला आढळून येईल की संपूर्ण आत्मत्याग म्हणजेच या आपल्या भासमान व्यक्तित्वाचा त्याग, समस्त स्वार्थीपणाचा त्याग, मी आणि माझेची ही भावना, हा अहंकार आणि ही ममता ही आमच्यात रुजवलेल्या भ्रांताचीच फळे होत आणि आपला हा आजचा अहम जसजसा निघून जातो तसतसा आपला खरा आत्मा अधिकाधिक प्रकट होत जातो. हाच खरा आत्मत्याग होय. हाच समस्त नैतिक उपदेशांचे केंद्र, पाया, निसार होय. आणि जाणता अजाणता अवघे जग हळूहळू त्याकडेच जात आहे. कमी अधिक प्रमाणात तो आचरण्याचा यत्न करीत आहे. फक्त अधिकांश लोक
हे अजाणता करीत आहेत इतकेच. त्यांनी जाणून बुडून केले म्हणजे झाले. हे मी आणि माझे हा खरा आत्मा नव्हे, ते आत्म्याचे केवळ एक बंधन आहे, एक उपाधी आहे. हे जाणून त्यांनी कळवळून त्याग करावयास हवा. आम्ही आज ज्याला माणूस म्हणतो तो म्हणजे त्या सर्वातीत अंतींद्रिय अनंत सच्चिदानंदाचा केवळ एक आभास आहे. त्या सर्व स्वस्वरूप अनंत अग्नीचा केवळ एक स्फुलिंग आहे. तो अनंतच त्याचे खरे स्वरूप होय. परोपकार करणे हा धर्म होय. दुसऱ्याला पीडा देणे हा अधर्म होय. सामर्थ्य आणि पौरुष हा धर्म होय. दौर्बल्य आणि भेकडपणा हा अधर्म होय. स्वातंत्र्य हा धर्म होय. पारतंत्र्य हा अधर्म होय. दुसऱ्यांवर प्रेम करणे हा धर्म होय. दुसऱ्यांचा द्वेष करणे हा अधर्म होय. ईश्वरावर आणि स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवणे हा धर्म होय. संदेह हा अधर्म होय. एकत्वाने ज्ञान हा धर्म होय. भेद पाहणे हा अधर्म होय. निरनिराळे शास्त्र ग्रंथ फक्त या धर्मांच्या प्राप्तीची साधने दर्शवितात. जगातील कोणत्याही धर्माच्या धर्मोपदेशकाने कोणत्याही भाषेत उपदेशिलेल्या नीतिशास्त्राची हे सार आहे. तू स्वार्थरहित हो, मी नव्हे तर तू, ही सर्व नीतिशास्त्रांची पार्श्वभूमी आहे. आणि याचा अर्थ काय? प्रत्येकाला स्वतंत्र व वेगवेगळे व्यक्तित्व नाही. तू माझा अंश आहेस आणि मी तुझा अंश आहे हे ओळखणे हाच याचा अर्थ आहे. तुला दुखविणे म्हणजे मलाच दुखविणे आहे. तुला सहाय्य करणे म्हणजेच मलाच सहाय्य करण्यासारखे आहे. तू जिवंत असताना मला मृत्यू येणे शक्य नाही हे ओळखणे हाच याचा अर्थ आहे. एखादा देखील जंतू या विश्वात जोवर जिवंत आहे तोवर मला मृत्यू कसा येणार? कारण त्या जंतूच्या जीवनात माझे जीवन आहे. तसेच ही अभेद बुद्धी आपल्याला शिकविते की आपण आपल्या प्रत्येक बांधवाला सहाय्य केले पाहिजे. त्याच्या भल्यातच आपले भले आहे. मनुष्याने नीतिमान व पवित्र का असावे? कारण त्यामुळे त्याची इच्छाशक्ती दृढ होते. आपले खरे स्वरूप प्रकट करून इच्छाशक्तीला जे जे दृढ करते ते नैतिक आहे व याच्या विरुद्ध करणारे जे काही आहे ते अनैतिक आहे.